मराठवाड्यात पावसाची हजेरी. लातूर आणि नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. लातूरकरांना दिलासा तर नांदेडमध्ये अवकाळी पावसानं उकाड्यात वाढ. गन्ने का फसल हम लेते हैं एक इम्प्रेशन है कि इसे सबसे ज़्यादा पानी लगता है और महाराष्ट्र जैसे क्षेत्र में इसे पानी ज़्यादा लगता है, ये सच्चाई नहीं है. देशात अन्नधान्य पुरेसं आहे, समस्या आहे ती पिण्याच्या पाण्याची. शरद पवार यांचं राज्यसभेत भाषण. म्हणाले उसाला फार पाणी लागतं हा गैरसमज. कुडाळ नगर पंचायत निवडणुकीत पराभूत झालेल्या शिवसेना आणि भाजपच्या काही उमेदवारांचा विचित्र प्रचार. निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांनी काळी जादू आणि करणी केल्यामुळेच त्यांचा विजय, शिवसेना भाजपचा दावा. राज्यात धरणांमध्ये केवळ 17% पाणीसाठा शिल्लक. पाणी संकट अधिक तीव्र. वर्ध्यामधील बापू कुटीतील विहिरी पडल्या कोरड्या. गोशाळेतील विहिरींनी गाठला तळ तर पाणी टंचाईचा आश्रमवासियांना फटका. झाड आहे हिरवेगार, वारा देतो थंडगार. झाडाच्या सावलीत मी बसते, झाड पटकन गालात असते. आणि 6वीत शिकणाऱ्या लहानगीची कविता घेतली 6वीच्या अभ्यासक्रमात. बालकवयित्री सोनाली फुफरेकर कौतुकाचा वर्षाव. नमस्कार, मी सुप्रिया. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीलाच एक दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे राज्यात दुष्काळाचा फटका बसल्यानंतर आज लातूरात गावकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. 43 डिग्री तापमानाच्या उकाड्यानंतर आज अचानक लातूर शहरासह जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे. यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला. तर संध्याकाळी 6च्या सुमाराला वादळी वाऱ्यासह शहरामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली. शहरामध्ये रिमझिम पाऊस झाला तर जिल्ह्यातल्या चाकूर, औसा, निलंगा तालुक्यामध्ये सुमारे 20 मिनिटं जोरदार पाऊस झाला. चाकूर तालुक्यातल्या झरी गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे घरावरची काही पत्रे ही उडून गेल्याची घटना देखील समोर आली आहे. सध्या पाऊस थांबला असून वारे वाहत असल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला. आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय की सध्या लातूरमध्ये काही प्रमाणात पाऊस सुरू झालेला आहे आणि लातूरमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली होती आणि याचमुळे लातूरमध्ये पाण्याचे टँकर देखील पाठवण्यात आलेले आहेत. मात्र आता कुठेतरी लातूरकरांना दिलासा मिळालेला आहे आणि आज या पावसामुळे लातूरमध्ये काही प्रमाणात वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला. तर लातूरप्रमाणे नांदेडमध्ये देखील पावसानं आज हजेरी लावली. संध्याकाळी ढगाळ वातावरण निर्माण झालेलं होतं आणि यानंतर शहरासह ढेगलूर, मुखेड, लोहा, कंधार, बिलोली, नायगाव आणि भोकर या तालुक्यांमध्ये जोरदार वादळी वारा आणि हलक्या सरी देखील बरसल्या. वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांचा विद्युत पुरवठाही खंडित झालेला होता. तर सध्या नांदेडमध्ये तापमानानं 44 डिग्री सेल्सिअसचा आकडा हा पार केलाय. त्यातच अवकाळी पावसामुळे आता उकाड्यामध्ये आणखीनच वाढ झालेली आहे. सध्या राज्यामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. भीषण दुष्काळ देखील राज्यात पडलाय. पाहूयात त्यासंबंधीच्या बातम्या. जालना शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या घाणेवाडी तलावातून शहराला पाणी पुरवठा केला जातो. सध्या तलावातला गाळ काढण्याचं काम सुरू आहे आणि याच संदर्भात तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेंद्र हुंजे यांनी. मी तो उभा आहे जालना शहराच्या जवळ असलेल्या या घाणेवाडी तलावाच्या इथं 1934 साली या तलावाची निर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातला तलाव आहे. निजामाच्या काळात बांधण्यात आलेला हा सगळा तलाव आहे आणि 2010 पासून आपण बघतो इथे काही डंपर्स तुम्हाला दिसत असतील, जेसीबी मशीन दिसत आहेत. 2010 पासून आता 2016 गेली 6 वर्ष या तलावातला गाळ काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि तुम्ही बघू शकताय की याच बाजूला थोडंसं आपण पुढे आलो की इथे एक मध्ये खांब उभा केला गेलेला आहे आणि या खांबावरती किती फूट या तलावाची खोली आहे त्या साधारण त्याचे आकडे लिहिले गेलेले आहेत. म्हणजे जो एकदम तळाला जो आकडा आपल्याला दिसतोय तो आहे 4 फुटाचा. म्हणजे 4 फूट अजूनही खाली गाळ साचलेला आहे हे त्यावरून स्पष्ट दिसतं. म्हणजे काही काम पूर्ण होत आलेलं आहे पण अजूनही गरज जर जालनेकरांची तहान भागवायची असेल तर या तलावातला गाळ काढून अधिकाधिक पाणी साठवण्यासाठी देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये, या जालना शहरातल्या पाणी टंचाईच्या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत इथले ज्येष्ठ पत्रकार आहेत सुरेश केसापूरकर सर. सर, काय सांगाल की या धरणाचं वैशिष्ट्य आणि दुष्काळामध्ये आता काय झळा सोसतात? थोडंफार पाणी दिसतंय आपल्याला पण काय झळा सोसावे लागतात?
हे जे पाणी तुम्हाला दिसतंय हे 2010 पासून घाणेवाडी जलसंरक्षण मंचाने काढलेल्या गाळाचंच हे पाणी साचलेलं आहे. या धरणाचं वैशिष्ट्य असं आहे सर की या धरणातून येणारं जालना शहराला पाणी सायफन पद्धतीने येतं, गुरुत्वाकर्षण पद्धतीने येतं. त्यामुळे 5 पैसेही इलेक्ट्रिसिटीचा खर्च होत नाही. त्यामुळे हे फुकट मिळणारं पाणी आहे आम्हाला. परंतु आमचं दुर्दैव असं आहे की या घाणेवाडी तलावाकडे कुणाचंच लक्ष नाही आहे. शासनाचं नाही आहे, प्रशासनाचं नाही आहे, सरकारी लोकप्रतिनिधींचं नाही आहे, कुणाचंच लक्ष नाही आहे. आत्ता हे जे काम आपण बघतोय तर इथे घाणेवाडी जलसंरक्षण मंच नावाची सामाजिक संस्था आहे. शहरातले व्यापारी आहेत, उद्योजक आहेत आणि सामान्य नागरिक आहेत. ते सगळे मिळून हा गाळ आम्ही 2010 पासून काढतोय. आपण बघतोय की या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणून जालना शहरासह जालनाच्या आजूबाजूच्या गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. आता तुम्ही म्हणत असाल माझ्या डोक्याला का बांधून ठेवलंय मी इतका वेळ, कारण हे काही वैशिष्ट्य म्हणून मी बांधलेलं नाही आहे. कारण आत्ता या क्षणाला सकाळच्या आत्ता 11 वाजलेले आहेत. या 11 वाजता जालना शहराचं तापमान 42 डिग्री आहे. त्यामुळे 42 डिग्रीमध्ये तुम्हाला जर वावरायचं असेल, फिरायचं असेल तर डोक्याला पट्टी बांधल्याशिवाय इलाज नाही. म्हणजे अशाच उन्हामध्ये थेंब थेंब पाण्यासाठी भटकताना उघड्या बोडक्याने फिरणाऱ्या माणसांना काय सोसावं लागत असेल याचा अंदाज तुम्हाला येईल. जर्नलिस्ट संदीप पवारसह राजेंद्र हुंजे, IBN लोकमत, जालना. राज्यामध्ये सध्या किती भीषण पाणी टंचाई आहे ते तर आपण पाहिलंच. तर राज्याच्या धरणांमध्ये आता केवळ 17% पाणीसाठा शिल्लक राहिलेला असून पाणी संकट हे अधिकच तीव्र झालेलं आहे. मराठवाड्यातील धरणांनी तर आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या भागातील टंचाई स्थिती अधिकच गंभीर झाली आहे. राज्यामध्ये सध्या 3,500 गावं आणि 6,000 वाड्यांना 4,500 टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय. मान्सूनच्या आगमनापर्यंत आणखी 1.5 ते 2 महिने कसे काढायचे असाच प्रश्न आता निर्माण झाला. विभागवार पाणीसाठ्यावर आपण एक नजर टाकूयात. विभाग यंदाचा पाणीसाठा आणि मागच्या वर्षीचा पाणीसाठा काय होता. मराठवाड्यामध्ये सध्या 3% पाणीसाठा आहे, तर मागच्या वर्षी 11% पाणीसाठा होता. नागपूरमध्ये आता 25% पाणीसाठा आहे, तर मागच्या वर्षी हा 27% पाणीसाठा होता. अमरावतीमध्ये 17% आता पाणीसाठा शिल्लक आहे, तर मागच्या वर्षी 30% पाणीसाठा शिल्लक होता. नाशिकमध्ये 15% पाणीसाठा आहे, तर मागच्या वर्षी 32% पाणीसाठा शिल्लक होता. पुण्यामध्ये यंदा 18% पाणीसाठा शिल्लक आहे आणि मागच्या वर्षी 36% पाणीसाठा शिल्लक होता. आणि यंदा कोकणामध्ये 44% पाणीसाठा शिल्लक आहे, तर मागच्या वर्षी 43% पाणीसाठा शिल्लक होता. बातमी आहे वर्ध्याची. वर्धा जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई नसल्याचं जिल्हा पाणी पुरवठा विभाग म्हणत असलं तरी देखील त्यांच्या या दाव्याला मुख्यालयापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बापू कुटी आश्रमातील पाणी टंचाईनं पोल ठरवलंय. आश्रमातील एक विहीर आटली असून तिचं खोलीकरण केलं जात आहे, तर दुसऱ्या विहिरीनं तळ गाठलाय. यामुळे मे महिन्यामध्ये आश्रमावर पाणी विकत घेण्याची पाळी येऊ शकते, एवढी बिकट स्थिती आता निर्माण झाली आहे. बापू कुटीमधील विहिरी आता कोरड्या पडलेल्या आहेत, तर गोशाळेतील विहिरींनी तर चक्क तळ गाठलाय. या पाणी टंचाईचा आश्रमवासियांना फटका बसतोय आणि 24 तास असणारं पाणी आता फक्त अर्धा तासच येतंय. तर या पाणी टंचाईनं झाडं मरू नयेत म्हणून बाटलीयुक्त पाण्यानं झाडांना पाणी घातलं जातंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यसभेमध्ये दुष्काळ परिस्थितीवर आपलं मत मांडलंय. मीडिया जी परिस्थिती दाखवतोय ते चित्र त्यापेक्षा वेगळं आहे. दुष्काळ फक्त महाराष्ट्रात नाहीये, तर देशाच्या 11 राज्यांमध्ये दुष्काळ पडलाय. यामुळे आपण यावर राजकारण न करता जनतेसाठी उपाय शोधले पाहिजेत असं पवार म्हणाले. देशात सध्या अन्नधान्याची कमी नाहीये, पण पाण्याची भीषण समस्या उद्भवली आहे आणि यामुळे सर्व लक्ष हे पाण्यावर केंद्रित करायला हवं असंही त्यांनी म्हटलंय. तर लातूरला पाणी पुरवण्यात मदत करण्यासाठी पवारांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचे आभार मानलेत. पहले बार हम ये देख रहे हैं कि ये सभी राज्यों में पीने की पानी की समस्या बहुत गंभीर हो गई है. कई सदस्यों ने देखा होगा, टेलीविजन पर भी देखा होगा, कहीं से भी एक टैंकर आ गया तो ये टैंकर को घेराव करते हैं. मैंने देखा कि मेरे राज्य में महाराष्ट्र सरकार ने जहाँ टैंकर आते हैं पानी भरने की जगह है वहाँ 144 कदम लागू किया है, क्योंकि वहाँ एक तरह का संघर्ष पानी के माध्यम से हो रहा है. और इसलिए हमें कुछ न कुछ पूरा ध्यान पानी की समस्या पर देना पड़ेगा. कई जगह पर पानी हम जमीन से ज़्यादा निकलते हैं. आज सबसे ज़्यादा बड़ा प्रोग्राम हमें लेने की आवश्यकता है वाटर कंजर्वेशन. जितना जो कुछ बारिश आता है इसका हर बूंद हम कैसे रोक सकते हैं, छोटे छोटे तालाब बना के और सबसे वाटर लेवल बनाकर
वहाँ की पीने की प्रबंधन समस्या कैसे हम दूर कर सकते हैं, इस पर ध्यान देने की आवश्यकता है। गन्ने का फसल हम लेते हैं, एक इम्प्रेशन है कि इसे सबसे ज़्यादा पानी लगता है, और महाराष्ट्र जैसे क्षेत्र में इसे पानी ज़्यादा लगता है, ये सच्चाई नहीं है। इस देश में कोयम्बटूर में एग्रीकल्चर रिसर्च इंस्टीट्यूट है कि जिसका डिवोशन पूरा सिर्फ शुगर केन के लिए, उन्होंने जो इंफॉर्मेशन दे दी, ये इंफॉर्मेशन, उनका सर्वे, उनका रिसर्च ये बताता है कि टॉपिकल एंड सब टॉपिकल एरिया में जहाँ गन्ना लेते हैं तो साउथ के सभी क्षेत्रों में गन्ने के लिए कम से कम पानी इस्तेमाल लेके हर 1 किलो चीनी बनाने के लिए या 1 किलो गन्ना बनाने के लिए कितना पाणी लगता है, वो पाणी कम लगता है। वळून पुढच्या बातमीकडे, बसपा खासदार राजपाल सिंह सैनी यांनी आज राज्यसभेमध्ये मराठवाड्याच्या लोकांविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। पाण्यासाठी महाराष्ट्रात लोक 2 लग्न करत आहेत, एक बायको मुलगा सांभाळते तर दुसरी बायको ही पाणी भरते। हुसेन दलवाईंनी या वक्तव्यावर आक्षेप घेतलेला आहे, तर हा मराठवाड्याचा अपमान आहे असं दलवाई म्हणालेत। आक्षेपार्ह असेल तर कामकाजातून काढून टाकू असं पीठासीन अधिकारी म्हणालेले आहेत। मैंने पढ़ा है लेकिन अखबारों में कि महाराष्ट्र के सूखाग्रस्त इलाकों में पानी की कमी के कारण, सूखे के कारण लोग एक से ज्यादा शादियां कर रहे हैं। जब एक पत्नी घर में बच्चों को संभालती है तो दूसरी पत्नी सिर्फ पानी लाने का काम करती है, क्योंकि महिलाओं को कई किलोमीटर पैदल चलकर पाणी लाना पड़ता है। आणि आता इथे वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, मात्र ब्रेकवर जाता जाता आठवण आमच्या बेधडक या विशेष कार्यक्रमाची पाहूयात। आज बेधडक मध्ये आपण कशावर चर्चा करणार आहोत? अनधिकृत बांधकाम प्रकरणी राज्य सरकारचं धोरण फेटाळून हायकोर्टानं सरकारला चपराक दिली आहे का? अनधिकृत बांधकामांमधून जनसामान्यांची फसवणूक करणारे बिल्डर, राजकारणी आणि अधिकारी हे मोकाट फिरतायत का? आणि फसवणूक झालेल्या जनतेसाठी दिलासा देणाऱ्या धोरणाची राज्यात आवश्यकता आहे का? पाहायला विसरू नका बेधडक आज रात्री 9:05 फक्त IBN लोकमतवर। ब्रेकनंतर आपलं स्वागत। बातमी आहे कोल्हापूरची। राज्यामध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती असतानाच आता साखर पट्ट्यात मात्र FRP वरून वाद सुरू झालेला आहे। येत्या 1 मे पासून FRP साठी आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला असतानाच आता राज्यातल्या 37 साखर कारखान्यांनी FRP थकवल्याचे समोर आलंय। त्यामध्ये 13 खासगी साखर कारखाने असून सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी साखर जप्तीचे आदेश दिल्यामुळे साखर कारखानदारांचे धाबे चांगलेच दणाणलेत। बातमी आहे सिंधुदुर्गाची। कुडाळ नगर पंचायत निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या शिवसेना आणि भाजपच्या काही उमेदवारांनी आता विचित्र प्रचार करायला सुरुवात केली आहे। निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांनी काळी जादू आणि करणी केल्यामुळेच त्यांचा विजय झाला असा विचित्र दावा सेना भाजपच्या उमेदवारांनी केलाय। एवढंच नाही तर भाजपचे पराभूत उमेदवार संतोष शिरसाट आणि शिवसेनेच्या माजी सरपंच स्नेहल पडते यांनी असा दावा करणारं पत्रकच काढलंय। सिंधुदुर्गातल्या निवती किनाऱ्यापासून खोल समुद्रामध्ये असणाऱ्या जुन्या ब्रिटिशकालीन दीपगृहाच्या खडकाला भेगा गेलेल्या असल्याचं मच्छीमारांना आढळून आलंय। हे दीपगृह सध्या वापरात नाहीये, मात्र इथल्या खडकावरचे काही दगड सुटून ते आता खाली येऊन अडकले असल्याचं मच्छीमारांना आज सकाळी आढळून आलंय। गेल्या 20 दिवसांपासून सिंधुदुर्गाच्या खोल समुद्रात स्फोटकासारखे प्रचंड आवाज येत आहेत आणि कालही या भागामध्ये 3 वेळा मोठे आवाज मच्छीमारांना ऐकू आले होते। याचाच हा परिणाम असावा असा मच्छीमारांचा दावा आहे। दरम्यान या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात तज्ज्ञांची बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीत कोस्टगार्ड, फिशरीज आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देखील सहभागी झाले होते। मासेमारीसाठी डायनामाइटचे स्फोट करतात का ते तपासणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। तसंच सगळी माहिती हैदराबादच्या इन्कॉयसिस संस्थेकडे पाठवणार असल्याचंही सांगण्यात आलंय। तर मच्छीमारांनी घाबरू नये असं आवाहन यावेळी करण्यात आलंय। आता इतर जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात, पण थोडक्यात। मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला असताना पाण्याची अभूतपूर्व टंचाई आहे। यापुढे हे होऊ नये म्हणून राज्य शासन सर्वच शेतकऱ्यांना ठिबक बंधनकारक करणार असल्याची घोषणा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे। पण ही योजना सुरू होण्याच्या आतच वादात सापडलेली आहे। ठिबक तुषार सिंचनाचे
परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान मागच्या 5 वर्षांपासून थकीत असल्यानं आधी ते अनुदान द्या, नंतर ठिबक बंधनकारक करा, असं शेतकऱ्यांनी म्हटलंय. कोल्हापूरमध्ये देखील आता उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. गेल्या 4 दिवसांमध्ये शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. यामुळे काही प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. मात्र कालपासून कोल्हापूरमध्ये पारा पुन्हा एकदा वाढलाय. सध्या कोल्हापूर शहरामध्ये 38 डिग्री तापमान असून दुपारच्या वेळी शहरातल्या रस्त्यांवरची वर्दळ कमी झालेलं चित्र पाहायला मिळतंय. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वळवाचा पाऊस पडतो. मात्र यंदा अजूनही पावसानं हजेरी लावलेली नाही. यवतमाळ जिल्ह्यातल्या काही भागामध्ये पाणी टंचाईनं उग्र रूप धारण केलं असून नागरिकांच्या संतापाचा आता उद्रेक व्हायला सुरुवात झाली आहे. पाणी टंचाईनं हैराण असलेल्या बोथबोडण इथल्या महिलांनी पाण्यासाठी घागर मोर्चा काढला. या मोर्चाकडे जिल्हा परिषद प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे संतापलेल्या महिलांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या कक्षातच घागर फोडून शासनाचा निषेध केला. लातूरात पाणी टंचाईनं लोक हैराण आहेत, तर घागरभर पाण्यासाठी रात्रंदिवस लोक वणवण करतात. अशा परिस्थितीमध्ये शासनानं लाखो लिटर पाणी रेल्वेनं लातूरात आणलंय खरं, पण या पाण्याच्या वितरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. लातूर शहरातल्या प्रभाग क्रमांक 20 चे नगरसेवक गिरीश पाटील यांच्या घरातील हौदात मनपाचा टँकर रिकामा होत असल्याचं चित्र समोर आलंय. भाजपच्या नेत्या स्वाती जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तो पकडलाय. या टँकरनं तोपर्यंत अख्खा हौद भरलेला होता. तर सामान्य जनांना 15 दिवसाला 200 लिटर पाणी मिळतं. मग नगरसेवक 4000 लिटरचा टँकर कसा काय रिचवतात, असा सवाल स्वाती जाधव यांनी केलाय. त्यावर मनपाचे अधिकारी निरुत्तर झाले. तर या प्रकारावर मनपा प्रशासन बोलायला तयार नाही. नंतर इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत झाड आहे हिरवीगार, वारा देतो थंडगार, झाडाच्या सावलीत मी बसते, झाड पटकन गालात असते. 6वीत शिकणाऱ्या लहानगीची कविता घेतली 6वीच्या अभ्यासक्रमात. बालकवयित्री सोनाली फुफरेवर कौतुकाचा वर्षा. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आता यवतमाळची एक वेगळी बातमी आपण पाहूयात. यवतमाळ इथल्या कापरा गावामध्ये 6वीत शिकणाऱ्या सोनाली फुफरे या विद्यार्थिनीची झाड ही कविता बालभारतीच्या नवीन अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना मिळावी या उद्देशानं महाराष्ट्र पाठ्यपुस्तक संशोधन मंडळानं यावर्षी पहिल्यांदा 6वीतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कविता अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याकरिता मागितलेल्या होत्या. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील कापरा इथल्या केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळेत 6व्या वर्गात शिकणाऱ्या 3 विद्यार्थ्यांच्या कविता पाठवण्यात आल्या होत्या. त्यातील सोनाली फुफरे या विद्यार्थिनीची झाड नावाची कविता सर्वांच्याच पसंतीस पडली. ही कविता निसर्गाचा संदेश देणारी आणि निसर्गाबद्दल मुलांच्या विश्वातील भावना सांगणारी आहे. त्यामुळे या कवितेचा 6व्या वर्गाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलाय. यामुळे सोनाली सोबतच शाळेचं आणि जिल्ह्याचं नाव सुद्धा मोठं झालंय. तर ही बातमी समजल्यापासून सोनालीवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. झाड आहे हिरवीगार, वारा देतो थंडगार, झाड आहे हिरवीगार, वारा देतो थंडगार, झाडाच्या सावलीत मी बसते, झाड पटकन गालात असते. झाडाच्या सावलीत मी बसते, झाड पटकन गालात असते. झाड देतो छाया, झाड देतो माया, झाडाला लागतात सुंदर फुले, फुले तोडायला येतात मुले. झाडाला लागतात सुंदर फुले, फुले तोडायला येतात मुले. झाडावर भरते पक्ष्यांची शाळा, झाडाखाली स्वरूपाने होतात पुरा. झाडावर भरते पक्ष्यांची शाळा, झाडाखाली स्वरूपाने होतात पुरा. झाड आहे माझा मित्र, माझ्या मात्रातील नेहमी झाडाचे चित्र. झाड आहे हिरवीगार, वारा देतो थंडगार. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.